नमस्कार. आज मी बनवणार आहे खाऱ्या शंकरपाळ्या. ह्या शंकरपाळ्या तुम्ही तयार करून मुलांच्या छोट्या डब्यासाठीही देऊ शकता. खूप मस्त होतात. खरं तर ह्या मी 15 दिवसासाठी साठवून ठेवण्यासाठी केलेल्या होत्या, परंतु माझ्या मुलांना तर फक्त 2 दिवसामध्येच संपवून टाकल्या. इतक्या मस्त कुरकुरीत आणि खुसखुशीत सोबतच चविष्टही होतात. शिवाय करायला हे अगदी सोप्या आहेत. आणि हो, तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ शंकरपाळ्या बनवण्यासाठी लाईक करा. 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तुम्ही घरातलं कुठलंही भांडं घेऊ शकता मापासाठी. आणि त्याच वाटीने आपल्याला इथे 1 वाटी मैदा घ्यायचे. तुम्ही फक्त गव्हाच्या पिठापासूनही बनवू शकता, परंतु गव्हाच्या पिठाने तेवढं मस्त अशा कुरकुरीत होत नाही, त्यामुळे मी अर्धा प्रमाणात घेतलेलं आहे इथे. नंतर यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचे आणि 2 मोठे चमचे आपल्याला इथे बटर टाकायचे. तुम्ही बटरऐवजी तुपाचाही वापर करू शकता. आता इथे बटर आपल्याला एकदम थंड असं फ्रीजमधलं काढून घेतलेलंच घ्यायचे. तुम्ही तूप वापरणार असाल तर तेही तुम्ही फ्रीजरमध्ये ठेवा आणि नंतर मग यामध्ये टाकून घ्या. आता इथे मी 2 चीज क्यूब्स घेतलेले आहेत. चीज क्यूब्स टाकल्यामुळे शंकरपाळ्याला चव खूप मस्त चटपटीत अशी येते, त्यामुळे मी इथे चीज क्यूब्स टाकून घेते. आता चीज क्यूब्स टाकणे हे तुमच्या आवडीनुसार कमी जास्त टाकून घेऊ शकता. तुम्ही इथे 3-4ही टाकून घेऊ शकता किंवा मग एखादंही टाकलात तरी चालेल, परंतु मी 2च टाकलेले होते तरीही मस्त असा वास सुटलेला होता चीजचा तळताना शंकरपाळ्या. आता इथे आपल्याला चीज जे आहे ना, फक्त प्रोसेस चीजच वापरायचे, मोझरेला चीज किंवा इतर कुठलं चीज वापरायचं नाही. आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित हातावरती अशा पद्धतीने चोळून घ्यायचे, म्हणजेच बटर व्यवस्थित पिठाला सगळीकडे लावून घ्यायचे. अशा पद्धतीने, म्हणजे जशा पद्धतीने आपण समोस्याला लावतो ना त्याच पद्धतीने. समोस्याला फक्त थोडंसं जास्त प्रमाणामध्ये राहतं, याला आपल्याला थोडंसं कमी प्रमाणामध्ये लावून घ्यायचे, म्हणजेच बटरचं प्रमाण थोडंसं कमी ठेवायचे. मी तुम्हाला पुढे दाखवीनच. आता इथे आपल्याला व्यवस्थित हाताने चोळून घ्यायचे आणि नंतर हलकी आपल्याला हातामध्ये पीठ धरून जर त्याची मूठ वळली तर मग समजायचं की पीठ मळण्यासाठी तयार झालेलं आहे. आता इथे मी दूध घेतलेलं आहे आणि हे दूध आपल्याला रूम टेम्परेचरवरतीच वापरायचे, म्हणजे जास्त थंड किंवा जास्त गरम असं दूध वापरायचं नाही. आता हे थोडं थोडं करून यामध्ये टाकून घेत आहे. दुधाचं प्रमाण आपल्याला इथे मोजूनच घ्यायचे, म्हणजे ज्या वाटीने आपण पीठ घेतलेलं होतं त्याच वाटीने आपल्याला इथे 1 वाटी दूध यामध्ये मिक्स करून घ्यायचे. आता ही कणिक आपल्याला जास्त घट्ट किंवा जास्त पातळ अशी मळायची नाही. अगदी कचोरीसाठी मळतो ना तशाच पद्धतीचं आपल्याला इथे पीठ मळून घ्यायचे. आता हे पीठ मळताना तुम्ही चिली फ्लेक्स आणि ऑरेगॅनो पण टाकून घेऊ शकता किंवा मग फक्त ओवाही टाकलात तरी चांगल्या लागतात, परंतु माझ्या मुलांना अशा पद्धतीने, म्हणजे लहान मुलगा खाणार होता त्यामुळे मी प्लेनच करून घेतलेलं आहे. आता तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने पीठ मळून घेतलेलं आहे आणि हे झाकण ठेवून आपल्याला कमीत कमी अर्धा तास भिजत ठेवायचे. अर्ध्या तासानंतर आपलं पीठ चांगलं बऱ्यापैकी भिजलेलं होतं. आता त्याचे मी 4 उंडे करून घेतलेत आणि त्याचे व्यवस्थित असे काटं करून आपल्याला हे लाटून घ्यायचे. आता लाटताना मी डायरेक्ट किचन टॉपवरतीच लाटून घेते, कारण उंडे मोठे झालेले होते आणि पोलपाटावर लाटणं शक्य होत नाही, कारण आपल्याला जेवढं शक्य होईल तेवढं आपल्याला हे पातळ लाटून घ्यायचे. आता इथे मी लाटून घेते लाटण्याच्या मदतीने व्यवस्थित असे पातळ. आता यामध्ये आपण दूध टाकलेलं होतं त्यामुळे तुम्हाला वाटेल की हे खराब होईल, पण अजिबात खराब होत नाही. तुम्ही महिनाभर जरी डब्यामध्ये साठवून ठेवलात तरी त्याचा कुमट वास येत नाही किंवा मग काही खराब होत नाहीत. आता इथे मी लाटून घेत आहे. जेवढं शक्य होईल तेवढं पातळ लाटून घ्यायचंय. जेवढे पातळ तुम्ही लाटाल ना तेवढेच मस्त कुरकुरीत आणि खुसखुशीत असे तयार होतात. आता इथे मी सुरुवातीला 1 बॅच करून घेतलेली होती, त्याचा व्हिडिओ शूट झालेला नव्हता. आता नंतर एक आणखीन चपाती मी अशा पद्धतीने पातळ अशी लाटून घेतलेली आहे. आता ही लाटताना त्याचे काटं व्यवस्थित झालेले नव्हते, कारण आपलं पीठ थोडंसं घट्टसर आहे ना, त्यामुळे काटं व्यवस्थित येत नाहीत. त्यामुळे अशा पद्धतीने काटं आपल्याला चपातीचे काटं काढून घ्यायचेत. म्हणजेच आपण चौकोनी आकारामध्ये शंकरपाळ्या कट करणार आहोत, त्यामुळे मी इथे चौकोन आकारामध्ये चपाती कट करून घेतलेली आहे. आणि नंतर आपल्याला चाकूच्या मदतीने किंवा पिझ्झा कटर किंवा कुठलेही तुमच्याकडे जे कटर असेल त्याच्या मदतीने इथे तुम्ही कट करून घेऊ शकता, किंवा तुम्ही तुमच्या आवडीनुसार हव्या त्या शेपमध्ये ह्या शंकरपाळ्या कट करून घेऊ शकता. आता इथे मी स्क्वेअर शेपमध्ये ह्या शंकरपाळ्या कट करून घेतलेल्या आहेत आणि तुम्ही बघू शकता. आणि नंतर आपल्याला इथे उलटण्याच्या मदतीने अशा पद्धतीने ह्या शंकरपाळ्या काढून घ्यायच्यात. आता किचन टॉपवरती ह्या शंकरपाळ्या करून घेतलेल्या होत्या, त्यामुळे काढायलाही सोप्या जातात, सहज उलटणं आपलं खाली जातं. आणि तुम्हाला वाटेल की ह्या शंकरपाळ्या मी एकावर एक टाकते, चिटकतील. अजिबात चिटकणार नाही. तुम्ही तेलामध्ये टाकलात ना तर ते सहज वेगळ्या होतात. सुरुवातीला इथे मी 3 चपात्याच्या शंकरपाळ्या बनवलेल्या होत्या. आता नंतर आपल्याला इथे गॅसवरती कढई गरम करायला ठेवायची आणि नंतर त्यामध्ये तेल गरम करायला ठेवायचे. तेल आपल्याला चांगलं गरम करायचे आणि नंतर लो फ्लेम करून आपल्याला ह्या शंकरपाळ्या तेलामध्ये टाकून घ्यायच्यात.
शंकरपाळ्या तळण्यासाठी जास्त म्हणजे असं कडकडीत त्याच्यातून धूर निघेल एवढं तेल गरम करायचं नाही, फक्त एवढंच की चटका लागेल चांगला अशा पद्धतीचं तेल आपल्याला गरम करायचं आहे. म्हणजे शंकरपाळी तेलामध्ये टाकलं की ती शंकरपाळी पटकन अशी वरी यावी अशा पद्धतीचं आपल्याला तेल इथे गरम करून घ्यायचं आहे. आणि नंतर लो टू मिडियम फ्लेमवरती ह्या शंकरपाळ्यांचा कलर बदलेपर्यंत म्हणजेच सोनेरी रंगावरती येईपर्यंत ह्या शंकरपाळ्या आपल्याला चांगल्या मस्त तळून घ्यायच्यात. आता इथे मी पहिली बॅच तळून घेतलेली आहे आणि पहिली बॅचचा कलर थोडासा मी कमीच ठेवलेला होता, कारण मला बघायचं होतं जर मी ह्या शंकरपाळ्या कमी रंगावरती तळल्या तर त्या कुरकुरीत राहतात की नाही. परंतु थोडा वेळ म्हणजेच गरम आहे तोपर्यंत त्या मऊच होत्या, परंतु जशा थंड झाल्या ना मस्त कुरकुरीत अशा झालेल्या होत्या. परंतु मी दुसरी बॅच चांगली थोडीशी जास्त रंगावरती म्हणजे सोनेरी रंगावरती तळून घेतलेली होती. आता इथे मी दुसरी बॅचही टाकून घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकता शंकरपाळ्या किती मस्त अशा टम्म फुगल्यात आणि दिसायलाही किती मस्त अशा दिसत आहेत. इथे मी शंकरपाळ्या तळून घेतलेल्या होत्या आणि शंकरपाळ्या गरम आहेत तोपर्यंतच म्हणजे जोपर्यंत शंकरपाळ्यावरती तेल आहे तोपर्यंतच याच्यावरती मीठ मसाला टाकून घ्यायचा, जेणेकरून शंकरपाळ्या मस्त अशा चटपटीत तयार होतात. आता इथे मी सगळ्या शंकरपाळ्या करून घेतल्यात आणि अर्ध्या शंकरपाळ्याला मी इथे मीठ मसाला लावून घेतलेले आणि अर्ध्या शंकरपाळ्या प्लेनच ठेवल्यात. आणि इथे तुम्ही बघू शकता किती मस्त कुरकुरीत असे शंकरपाळ्या झालेल्या आहेत. तुम्हीही एकदा अशा पद्धतीने तुमच्या मुलांना करून द्या, त्यांना नक्की आवडतील. आणि हो, तुम्हाला कसा वाटला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून सांगायला विसरू नका. आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईकही करायला विसरू नका. आणखीन भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत.